पुण्याचं डिंभे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून या धरणातून घोड नदीच्या पात्रामध्ये 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। हे धरण अखेरीच भरल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर परिसरामध्ये आणि त्याचबरोबर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण ओव्हरफ्लो झाला असून धरणातून घोड नदी पात्रात 5,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। मी सध्या घोड नदी पात्राजवळ आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। घोड नदीवरील अनेक बंदर हे खरं तर या पुरामुळे पाण्याखाली गेलेले आहेत। तर भीमाशंकर खोरे असेल, माळीण असेल, अहुपे असेल या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे डिंभे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्यामुळे शिरूर असेल, आंबेगाव असेल या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। याच डिंभे धरणातनं पुणे असेल, सोलापूर असेल या भागातील शेतीसह औद्योगिक नगरीलाही पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे हे डिंभे धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण जर विचार केला तर 13.5 TMची क्षमता असलेलं हे धरण जुलै महिन्याच्या अखेरीस ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे एक प्रकारे बळीराजाला मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे आता या पुढच्या काळात शेतकऱ्यांचा वर्षभराचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून धरण परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे पाऊस जर हा असा सुरू राहिला तर या पुढच्या काळात पाण्याचा विसर्ग हा अजून वाढवला जाण्याची शक्यता असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।